हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी माझं दिवसभराचं रुटीन, हेअर केअर आणि स्किन केअर या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले आपण हेअर केअरचं बघू. हेअर मास्क बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार. आधी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 4 चम्मच दही घेतलं मी. माझ्या केसांना जेवढं लागतं, तुमच्या हेअर म्हणजे केसाच्या याच्यानुसार घ्या, तुम्हाला किती लागतं त्याच्यामध्ये. मग आता नारळाचं तेल टाकते. ॲलोवेरा जेल असेल तर ते पण टाका, ॲलोवेरा असेल तेही चालेल, पण माझ्याकडे जेलही नाही आणि जे घरी ॲलोवेरा असते तेही नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरून घ्यायचं, कारण की दही आणि तेल मिक्स होत नाही त्याच्यामुळं. आणि छान पेस्ट केली ना असं दिसते ती, आणि मस्त केसांना लावायची. खरं डॅन्ड्रफसाठी इतकं उपयुक्त आहे ना, मी 2 महिन्यापासून करते आणि आपल्याला हप्त्यातून 2दा करायचं आहे. खूप छान रिझल्ट भेटतो. मी आता लावून घेतलं, कारण की मला केस धुवायचे होते. म्हटलं आता लावून घ्यायचं. बाकीचे जे राहिलेले कामं होतात घरातली, माझे कपडे वगैरे पण राहिले होते, म्हटलं ते होईपर्यंत बराच वेळ निघून जाते. 1-2 तास तर ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, 2 तास, कारण की माझे ॲक्नी प्रोन स्किन पण आहे. स्किनला काही सूट होत नाही माझ्या. त्यानंतर हेअर मास्क लावून घेतला आणि मग झाडू वगैरे मारला. म्हटलं आता कपडे धुवून टाकूया. कपडे धुवायला 1-1.5 तास तर निवांत निघून जातं. आणि आज वातावरण इतकं सुंदर होतं गावाकडचं, बघू शकता. भरपूर झाडे लावलेली त्याने इकडे, आंबा वगैरे. साईडला सैतूलचं झाड पण आहे, त्यालाही मस्त फळं आले, पण मला सैतूल अजिबात नाही आवडत. कपडे वगैरे धुवून झाले होते माझे, पटापट म्हटलं सुकवायला टाका, ऊन पडलेलं. तसंही आता आभाळ येतं, पण पाऊस काही पडत नाही, फक्त आभाळ येतं. असं वाटतं भरपूर पाऊस पडतं आणि इतकं गरम होतं आहे. मला असं वाटत आहे कधी आंघोळ करतो आणि कधी नाही. आणि हा जे हेअर मास्क लावला ना, मी 2 महिन्यापासून वापरते. मला डॅन्ड्रफचा खूपच प्रॉब्लेम होता बऱ्यापैकी, म्हणजे 70% तर डॅन्ड्रफ गेलेला आहे, पण 30% बाकी आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवावं लागते ना, तर आपण एकदा यूज केली आणि लगेच रिझल्ट येईल अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तेच नियम असतो की ती गोष्ट आपल्याला नेहमी नेहमी करत राहावं लागतं. त्यानंतर आंघोळ वगैरे केली, थोडी थंडी वाजली, ती भरपूर वेळ पाण्यात होती. एक ब्लॅक कॉफी बनवली, थोडेसे आपले फुटाणे घेतले. भूकही लागली ती, म्हटलं एकदमच जेवण करल्यापेक्षा थोडंसं काही खाल्लेलं बरं. आणि टी व्ही बघत बघत मग मी ती कॉफी एन्जॉय केली. आणि आजकाल ना मला साऊथ इंडियन मूवी जरा जास्तच आवडत आहेत. टाईमपास म्हणून मूवी बघते मी. कॉफी वगैरे घेतली, इकडं आली. माझा अर्नूला 2 तास झाले बघितले नाही, कुठे गेला. तर तो इकडच्या घरामध्ये खेळत होता. मलाही भीती वाटते, तो काही शांत बसत नाही, सतत त्याच्या पाठीमागे राहावं लागतं, कुठे गेला कुठं नाही. तर इथे खेळत होता, त्याला म्हटलं चल जेवण करायला, तर हा म्हटला. मग त्याचंही जेवण केलं, मीही जेवण केलं, दोघांनी मिळून त्याला झोपवलं. नंतर ते झोपलं की हे पिल्लू उठलं. इथं त्याच्या आईसोबत खेळत होतं, तर त्याचं चालू होतं. आजीनं आवाज दिला की लगेच बघतो, त्याला वाटलं आजी घेते की काय, कारण की बरं पडते मग आजीची केस ओढायला. इथं तुम्हाला मशीनचा आवाज येईल. घरात थोडंसं फरशीचं काम चालू आहे मोठे पप्पाच्या. इथं आमचा आर्नव पण उठला आणि मोठं रजिस्टर घेतलं आणि चालू आहे आता अभ्यास. आता माहिती नाही किती अभ्यास करतो तो, पण गाड्याही तिथंच लागतात, पुस्तकं पण. आणि असं टाईमपास म्हणून टी व्ही बघते मी. साऊथ इंडियन मूवी मला खूप आवडतात, तेच बघणं चाललं. म्हटलं काम तरी काय करावं, इतकं गरम होतं आहे, बाहेर तरी कुठं जावं. त्यानंतर मग सायंकाळची वेळ झाली आणि याचं चालू आहे गाडी दुरुस्त करणं. तो काही शांत बसत नाही. या दोघं मायलेकाचं खेळणं चालू आहे. झोका, नागपंचमी तर होऊन गेली, पण हा पंचमीचा झोका आमचा 15 दिवस तरी सुटणार नाही. 5 वाजले होते, ढोरं पण आले आणि 5-5:30च्या दरम्यान ढोरं येतात गावातले, सर्व गावातले ढोरंही आले. आणि चहाची गडबड पण चालली होती यांची. पप्पा पण आले ड्युटीवरून. आणि ढोराला हा माझा आर्नो इतका घाबरतो ना गाईंना, हे तर इथे येऊन बसला. इथं पण त्याचं दगड खेळाचं काम असं कंटिन्यू चालू होतं, तो काही शांत बसत नाही. आणि आई गेली होती शेतात, आई आली शेतातून 5-5:30 वाजता. आता हे पिल्लू बघा, आई रडायचं नाटक करते, तर बघा किती हुशार झालं ना, डोळ्यावरून हात काढतो बघा. आता हे मुमेंट ना मला खूप आवडला. आणि इतका मस्त खेळतोय ना तो. उपवास होता, रात्री जेवण वगैरे केलं लवकर आणि म्हटलं चला तुमच्यासोबत आठवड्याचं स्किन केअर शेअर करते. आणि माझे केस बऱ्यापैकी वाढले आणि दाटही झाले. मी ऑइलही घरीच बनवते. आणि हेअर मास्क मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. ऑइलचं पण 1-2 दिवसात मी नक्की शेअर करेल कसं बनवते काय ते. त्यानंतर फेसवॉश वगैरे करून आली मी. म्हटलं स्वच्छ चेहरा धुवून या आणि छान असं पुन्हा एकदा रुमालाने ओला करून घेऊ, कोरडा करून घ्यायचा. नंतर थोडंफार ओलसर पाहिजे
आणि आता मी काही नाही 2-3 माझं खूप साधं सिंपल स्किन केअर आहे, असं काही जास्त हे नाही. एव्हरेजचं जे स्क्रब आहे ना, जे प्रत्येकच मला असं वाटतं प्रत्येक घरातच वापरलं जाते. माझी स्किन ॲक्नी प्रोन स्किन आहे, सेन्सिटिव्ह पण आहे, पण हेच वापरते मी. त्याच्यामुळे दुसरं तर काही अजून वापरायचा विचार केला नाही. 1-2 वेळ ते कुठला तरी ब्रँड आहे त्याचं घेतलं होतं मी, फौजीने आणलं होतं कॅन्टीनमधून, पण ते काही मला अजिबात सूट नाही झालं. ते खूप त्याने ऑइली होत होती माझी स्किन. याने माझी स्किन ऑइली होत नाही, पण ओपन पोर्स बऱ्यापैकी दिसतात. बघू आता कुठलं सूट होते ते, आणि मग आता लावून घेते आणि छान स्क्रब करते. आता इथं जरी मी जोरात स्क्रब करताना दिसत असेल, मी ना व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये केला, पण हे खूप हलक्या हाताने करत आहे मी, कारण स्क्रब एकदम हलक्या हाताने करायचं. ज्याची ऑइली स्किन असली त्याने थोडं जोरात केलं तर चालतं, पण माझी एकदम ॲक्नी प्रोन आहे. थोडंसं जर जास्त घासलं गेलं स्किनला तर लगेच उद्या डायरेक्टच पिंपल्स दिसतात असे बारीक बारीक, आणि काही पिंपल्स मोठे पण येतात. जेव्हा पिरियड्सची डेट जवळ येते ना, तेव्हा असे मोठे मोठे पिंपल्स येतात. त्याच्यामुळे ॲक्नी प्रोन स्किनवाल्यांना माहिती आहे काय प्रॉब्लेम असतं काय नाही. त्याच्यानंतर मग स्क्रब केलं, 5 मिनटं केलं, जास्त नाही. आणि मी गरम पाणीच घेतलं होतं, थोडंसं कोमट, जास्त हे पण नाही, वाफ घ्यावं म्हटलं. पण ते थोड्या वेळात नाही, तेही थोडं फॅनच्या हवेने थंड होऊन गेलं. रुमाल स्वच्छ हे करून पुसून घेतलं. आणि हे ना मॅलिओचं मास्क होतं, शीट मास्क, ॲलोवेराचा हे आहे त्याच्यामध्ये, म्हटलं लावून घ्यावं. आणि शीट मास्क खरंच खूप उपयोगी आहे. मी पहिले म्हणजे आठवड्याला लावत होती फौजीसोबत असताना, पण आता ना खरंच कंपल्सरी होत नाही. खेडेगावामध्ये प्रत्येकच गोष्ट अवेलेबल असेल असं नाही, पण जेव्हा पण मला वेळ भेटते ना मी करते. याचा खरंच खूप फायदा होतो, स्किन खूप हायड्रेट राहते. लावून घेतलं, आता 15-20 मिनटं राहू द्यायचं आणि नंतर ते काढून घेतलं मी. आणि जे सिरम असतं ना ते असं टॅप करायचं, थोडंसं टिकली लावून घेते. आणि हेच असते माझं स्किन केअर. आणि राहिलेलं सिरम मी हाताला पण लावून घेतलं. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंटसुद्धा करा, जेणेकरून मलाही समजेल तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात. इथं टॅप करून घेते थोडंसं स्किनला, आणि बघू शकता किती हायड्रेट वाटते स्किन. मला तर खूप भारी वाटते जेव्हा मी स्किन केअर करते. आणि वय वाढत आहे त्याच्यामुळे आपलं स्किन केअर हे जरुरीच आहे. त्यानंतर पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर एकदम लाईट आहे, प्रत्येक स्किनला सूट होतं. त्याच्यामुळं आता मी निवियाचं सोडलं, ते ऑइली ऑइली होत होतं, आणि हे पॉन्ड्सचं आता यूज करत आहे. मस्त मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. आणि मॉइश्चरायझर लावल्यावर मग हात नाही लावायचा स्किनला नेहमी नेहमी, कारण की हात लावून लावून माझी स्किन अशी झाली. डॉक्टरांकडे गेली ना मी, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं पहिलेच केसामध्ये डॅन्ड्रफ किंवा मग ॲक्नी प्रोन स्किन जेव्हा नेहमी स्किनला हात लावणं खराब होऊन जातं. छान मॉइश्चरायझर लावायचं, असं कंजूसी करायची नाही मॉइश्चरायझरमध्ये, निवांत. आणि हे हलक्या हाताने लावायचं, हे काही जोरात लावायचं नाही. आणि तुम्हाला याचा आवाज येतच असेल मशीनचा, घरात काम चालू आहे मोठ्या काकाच्या, आणि घर जवळच आहे. असं झालं माझं स्किन केअर मस्त. आणि खरंच आठवड्यामध्ये एकदा जरी केलं ना खूप छान फरक दिसतो स्किनला. आता वयानुसार होतं ते प्रत्येकांचं. मस्त मॉइश्चरायझर लावून घेतलं. आणि आता चला आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.